आता बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी। राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची प्राथमिक यादी उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। उद्या दिवंगत अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, म्हणून उद्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असून तांत्रिक अडचणी राहिल्या नसल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा केली होती। या योजनेतील 2 महत्त्वाच्या अटी शासनानं नुकत्याच रद्द केल्या होत्या। 2019च्या कर्जमाफी योजनेतील 50,000च्या लाभाची मर्यादा रद्द करण्यात आली असून त्या लाभार्थ्यांनाही आता 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसंच 2026-27 मधील नियमित कर्जफेडीचीही अट रद्द करण्यात आली आहे। त्यामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। शासनाच्या माहितीनुसार या योजनेमुळे राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना एकूण 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे। मात्र या अंमलबजावणी होणार कधी, असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला होता। त्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जुलै अखेर कर्जमाफी मिळेल असं सांगितलं होतं। त्यादृष्टीनं सरकारनं तयारी केली असून कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या म्हणजेच बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। उद्या अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, म्हणून उद्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असून तांत्रिक अडचणी राहिल्या नसल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं।